मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजांची सेना पाहायला मिळतेय। शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकरांनी आपली नाराजी जाहीर केलेली आहे। तर नाराजांची आता एकनाथ शिंदे यांना डोकेदुखी होणार का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजांची फौज उभी राहिली आहे। विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकरांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। केसरकर आणि सत्तार यांनी देखील आपली नाराजी लपवून ठेवलेली नाहीये। त्यामुळे ही नाराजी आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेनेत नाराजांची सेना। शिवतारे, सुर्वे, नरेंद्र भोंडेकरांची जाहीर नाराजी। नाराजांची एकनाथ शिंदेंना डोकेदुखी। मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजीचं पीक आलं। मंत्रिपद न मिळाल्यानं शिवसेनेतल्या मातब्बरांनी शिवसेना नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। नाराज नंबर 1 विजय शिवतारे, नाराज नंबर 2 नरेंद्र भोंडेकर, नाराज नंबर 3 अब्दुल सत्तार, नाराज नंबर 4 तानाजी सावंत, नाराज नंबर 5 दीपक केसरकर, नाराज नंबर 6 प्रकाश सुर्वे, नाराज नंबर 7 राजेंद्र गावित। अशी नाराजांची मोठी रांग आहे। नरेंद्र भोंडेकरांनी उपनेतेपद आणि विभागीय समन्वय पदाचा राजीनामा दिला। शिवसेनेत पुढे करणाऱ्यांना मंत्रिपद दिल्याचा आरोप भोंडेकरांनी केला आहे। उपनेत्याचा आणि पूर्व विदर्भ समन्वय पदाचा जे आहे ते राजीनामा दिलेला आहे। कारण आज जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अपेक्षा होती, कारण मागच्या अडीच वर्षामध्ये जो होता त्यावेळेस तर नाही झाला, परंतु यावेळेस प्रवेश केल्यानंतर जो कमिटमेंट होता तो मला मिळायला पाहिजे होता। आणि महत्त्वाचं एवढं मोठं पद असून जर मला न्याय मिळत नसेल आणि लोकांचे प्रश्न असतात की बा साहेब तुम्ही इतकं असताना तुम्हाला न्याय मिळत नसेल, मी दुसऱ्यांना काय उत्तर देऊ शकतो। मी म्हणलं मी सगळ्यांचे उत्तर देत देत थकलो, म्हणून मी म्हणलं राजीनामा देऊन देतो। विजय शिवतारेंनीही मंत्रिपद न मिळाल्यानं जाहीर नाराजी व्यक्त केली। नाराजीमुळे त्यांनी तर थेट पुरंदरचा रस्ता धरलाय। त्या पद्धतीने पुन्हा अख्खा डिस्ट्रिक्ट एकमेव एक आमदार पुण्याचा, आणि जर अख्ख्या पुणे जिल्ह्याला जर शिवसेनेचं प्रतिनिधित्व दिलं नाही तर मग कार्यकर्त्यांनी जायचं कुठे? तुम्ही फक्त वरच्या लेवलचे सगळं राजकारण सांभाळत जा आणि कार्यकर्त्यांना मारून टाका। 100% चुकीच्या दिशेने चाललंय। तानाजी सावंतांनी तर मौन व्रत धारण केलं। तब्येत खराब असल्याचा खलितास त्यांनी माध्यमांना धाडला। शिवसेनेचे 6 आमदार आदिवासी आहेत, पण त्यापैकी एकही जण मंत्रिमंडळात का नाही असा सवाल राजेंद्र गावितांनी पक्ष नेतृत्वाला विचारला। शिवसेनेमध्ये आम्ही जवळजवळ 6 आमदार आहोत। या 6 आमदारांपैकी या ठिकाणी कोणाला तरी एक आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जर प्रतिनिधित्व दिलं असतं तर तिन्ही पक्षामध्ये या ठिकाणी एक काय म्हणतो की एक जातीचे समीकरण ST म्हणजे आदिवासींना त्या ठिकाणी योग्य प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे असतं। परंतु या बाबतीमध्ये आमच्या आदिवासी कार्यकर्त्यांकडनं संपूर्ण महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी विचारलं जातं व शिवसेनेला या ठिकाणी आदिवासींची गरज आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो। त्यामुळे आम्ही थोडंसं निरुत्तर होतो। प्रकाश सुर्वेंचा नाराजी लपवताना चेहरा रडवेला झाला होता। दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांचा सुटकी चेहरा मनात काय आहे हे सांगण्यासाठी पुरेसा आहे। नवीन रक्ताला वाव द्यायलाच लागतो आणि आज अनेक जे नवीन मंत्री झालेत त्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे। दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं हे सुद्धा एक महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना कुठेतरी बाजूला राहिले असतील माझं खात्री आहे की त्यांचे पक्ष हे त्यांचा योग्य तो मान ठेवतील आणि शेवटी आपल्याला काम करायचं असतं ते राज्यासाठी काम करायचं असतं। मंत्रिपदापासून डावलण्यात आला। काही नाराज नाही।
कुठेही काही नाराज नाही. परंतु ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समुदायाला नेतृत्व देण्यात जे हसन मुश्रीफ साहेबांना दिलं ना. नाराजांची संख्या जास्त आहे, पण ही नाराजी त्याच्या पुढे जाणार नाही असं शिवसेना नेतृत्वाला वाटत असावं. त्यामुळे नाराजांची नाराजी फक्त धुसफुशीपर्यंतच मर्यादित राहणार असं सांगण्यात येत आहे. कृष्णात पाटीलसह कपिल राऊत, झी 24 तास, नागपूर.